हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी स्नेहा लाईफ अँड माइंडसेट कोच आणि आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जसं की माझी नवीन एक सिरीज मी सुरू केली होती, अवघड आहे पण अशक्य नाही. त्याचे 10 भाग कंप्लीट झालेले आहेत. होप सो तुम्ही बघितला असाल, तुम्ही रिलेट कराल, तुम्हाला कसे वाटतात ते सांगा आणि आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सिरीज म्हणा किंवा एक नवीन वेगळ्या विषयाबद्दल मी बोलणार आहे, जो की असा विषय आहे जो सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी प्लस मदरहूड प्लस जे काही एक्सपिरियन्स आहेत माझे ते आणि प्लस लर्निंग आणि या सगळ्याचा जो कॉम्बो असणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला माहिती असतील पण बरंचसं काही नवीन सुद्धा तुम्हाला शिकायला भेटेल. सो शेवटपर्यंत माझा व्हिडिओ नक्की बघा. तर येस, पहिली गोष्ट, प्रत्येकाच्याच घरात ही फेज कधी ना कधी येईल की त्यांच्या घरामध्ये कोणीतरी प्रेग्नेंट राहील किंवा बाळ येईल घरामध्ये. अशी फेज सगळ्यांच्याच घरामध्ये येत असते आणि हा एक आनंद जो असतो तो सगळ्यांनाच पाहिजे आणि त्याबद्दल खूप सारं प्रिपेअर सगळ्यांना व्हावं लागतं. ओके, सो जे कोणी कपल आहेत किंवा आजकाल खूप न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात सगळेजण, जॉईंट फॅमिली फार कमी बघायला भेटते, तर त्या सगळे दोन्हीचे सुद्धा बरेचसे प्लस मायनस पॉईंट असतात. तर तो विषय वेगळा राहिला. पण मी जे काही अनुभवलं त्यावरून मी तुम्हाला शुअरली सगळ्या गोष्टी सांगू शकते. तर सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की जे कोणी कपल आहेत ते खूपदा मी असं बोललेलं ऐकते किंवा नॉर्मली सगळेच जण असं म्हणतात की आता आम्हाला चान्स घ्यायचा आहे किंवा आता यस चान्स घ्यायचा आहे. हा वर्ड मी खूपदा ऐकलाय. तर तिथेच मी तुम्हाला थोडंसं थांबवेल आणि हे म्हणेल की एक कोच या नात्याने चान्स घ्यायचा आहे असं ह्यानंतर कधीच म्हणू नका. तर आम्हाला बाय चॉईस आम्हाला मूल हवंय, बाळ हवंय असं म्हणायला शिका. कारण शब्दामध्ये खूप जास्त एनर्जी असते आणि हे सगळं जे काही चाललंय ना ते एनर्जी आणि फ्रिक्वेन्सीवरती चाललंय. आपण जशी एनर्जी देऊ, जसे शब्द वापरू ते सगळं तसं काम करत राहतं. सो खूप अवेअर राहून खूप चांगले शब्द वापरूया. सो आम्हाला बाय चॉईस हवंय, ही पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी गोष्ट, फिजिकली, मेंटली, इमोशनली, त्यानंतर फायनान्शियली सगळ्याच गोष्टीबद्दल आपल्याला खूप छान पद्धतीने बोलावं लागेल, विचार करावा लागेल आणि प्रिपेअर राहावं लागेल. पण त्यातला माझ्या कोचच्या नात्याने मी तुम्हाला मेंटली कसं प्रिपेअर राहायचं याबद्दल सांगेल. तुम्ही आता कसं राहता, तुम्हाला खरंच स्ट्रेस आहे का किंवा थोडासा जरी ताणतणाव आहे का, तर त्या दोघांनी आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये जे कोणी राहतात त्या सगळ्यांनीच याबद्दल खूप अवेअर राहिलं पाहिजे. कारण आपण आपल्या घरामध्ये काय बोलत असतो, कसं राहत असतो, कशी एनर्जी फ्लो करते, काय शब्द वापरतो, ह्या सगळ्या गोष्टीचा त्या होणाऱ्या बाळावरती खूप जास्त परिणाम होत असतो. ओके, ते बाळ पोटात जरी असलं, खूप छोटंसं जरी असलं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्याला ऐकू जात असतात आणि त्या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट होत असतो. सो खूप अवेअर राहून आपल्याला पूर्ण सगळ्याच फॅमिली मेंबरनी आणि ॲटलिस्ट त्या दोघा कपलनी खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. ओके, त्यानंतर तिसरी गोष्ट मी तुम्हा सगळ्यांना ही सांगेल की तुम्ही स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घ्यायला जेव्हा आपण म्हणजे तयार असतो तेव्हा गोष्टी फार इझी होतात. मी असं म्हणेल की आपल्याला ह्या फेजमध्ये किंवा जी प्रेग्नेन्सी आहे त्यामध्ये सपोर्ट सिस्टम पाहिजे, खूप महत्त्वाचा रोल करतो तो. त्याचबरोबर जर खूप कारणांनी ते सगळं नाही झालं तर काय करायचं, तर त्यासाठी त्या दोघांनी आधीच त्या दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेतली पाहिजे. त्याच्या पुढं मी जाऊन हे सांगेल की जिला आई व्हायचे तिने अजून जास्त रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेतली पाहिजे. तर त्यासाठी तिला मेंटली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. आपण आजकाल खूप जण हे ऐकतो की चांगली म्हणजे दिसायला धडधाकट होता पण सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण त्याला हार्ट अटॅक आला. तर हार्ट अटॅक का येतो ह्या सगळ्याबद्दलचं मूळ कारण जे आहे ते आहे आपण विचार काय करतो, आपण आपल्या डोक्यात काय चालू आहे आणि आपल्याला कशाचं टेन्शन आहे, काय स्ट्रेस आहे, आपण ते बोलून का दाखवत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा काम करतात. म्हणून मी एक माइंडसेट कोच म्हणून मी तुम्हाला वारंवार हे सांगते की तुम्ही बघा स्वतःकडे आणि दोघंही बोला, त्याबद्दल विचार करा की तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही काय करता, तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला कसं हवं आहे. तुम्ही आता कसे आहात त्यापेक्षा तुम्हाला फ्युचरमध्ये ॲज अ फॅमिली तुम्हाला कसं बघायला आवडेल याकडे जोर द्या आणि त्यासाठी काय काय करावं लागेल यासाठी सुद्धा. कारण हे प्रत्येकाचं वेगळं असणार आहे, प्रत्येकाचे व्हाय वेगळे असणार आहेत, प्रत्येकाचं म्हणजे काय असायला पाहिजे हे सगळं वेगळं असणार आहे. त्यामुळे तुम्ही ते स्वतः जेव्हा लिहून काढता तेव्हा
किंवा ॲटलिस्ट एकमेकांना सांगता किंवा त्याबद्दल बोलता, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट मी तुम्हाला ही सांगेल की तुम्हाला बाळ का हवं आहे. ओके, काहीही कारणं असू शकतात आपल्या सगळ्यांची, तर ते लिहून काढा. त्यात ते इंटेन्शन प्युअर ठेवा. आणि जेव्हा सुरुवातच आपण एवढी छान करतो ना कुठल्याही जर्नीची, तेव्हा मग ती प्रेग्नेन्सी असेल किंवा अजून काही असेल, तर त्याचा छान एक रचायला सुरुवात होते छान पद्धतीने. कारण आपण सुरुवात छान करतोय आणि आपण अवेअर आहोत त्या सगळ्या गोष्टीबद्दल. आपण जाणून बुजून चांगले शब्द वापरायचे, जाणून बुजून सगळ्या गोष्टींचं इंटेन्शन छान ठेवायचं, प्युअर ठेवायचं. सगळ्या गोष्टी का करायच्यात हे माहिती असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण छान मेंटली क्लिअर असतो तेव्हा मग काहीच प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. किंवा मी असं म्हणेल की प्रॉब्लेम जरी आला तरी आपण त्याचं सोल्युशन्स शोधायला एवढे आतुर असू की म्हणजे आपल्याला माहीत जेव्हा होतं ना सगळ्या गोष्टी, तेव्हा इझीही जातं आणि आपण त्यातून खूप शिकतोही. आणि शिकून अजून आपण जास्त अवेअर होतो आणि तो अवेअरनेस आपल्याला स्प्रेड करायचा आहे. तर हेच माझा हा छोटासा प्रयत्न होता की प्रेग्नेन्सीबद्दल मी आज बोलली आहे, पण रिलेट सगळेच जण कराल. कारण प्रत्येकाच्याच घरी ही फेज येणार असते आणि ती सुंदर फेज सगळ्यांनी छान पद्धतीने अनुभवावी. आणि त्यातून खूप छान एक आनंद वेगळाच आहे त्या सगळ्या गोष्टींचा, तर तो आपण अनुभवावा. आणि यस, त्यातून खूप छान भेटतं सगळ्या गोष्टी. आणि यस, तर मला खूप छान अनुभव आला आणि यामध्ये माझी सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी मला खूप जास्त मदत केली. आणि माझी ही सेकंड प्रेग्नेन्सी मला म्हणजे मी सांगेल की एक छान पद्धतीने म्हणजे खूप प्रिपेअर राहून किंवा खूप छान मेंटली स्टेबल राहून आणि क्लिअरिटीने सगळ्या गोष्टी मी केल्यात. आणि त्यातून तुम्ही मला बघताय की आज माझं बेबी 1.5 महिन्याचा आहे आणि मी सगळ्या गोष्टी सहजतेने एफर्टलेसली आणि स्वतःची काळजी घेऊन, बाळाची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी करत आहे. आणि येस, अशा पद्धतीने माझा छोटासा प्रयत्न होता की कसं माझी जर्नी मला माझ्या प्रत्येक फेजमध्ये मदत करते. आणि आपण सुद्धा सगळ्यांनी आपण तसंच अवेअर राहिलं पाहिजे आणि हे सगळं आपण स्प्रेड करूया. त्यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर त्या तुमच्या सगळ्या मैत्रिणीपर्यंत पोहोचवा, जे कोणी नवीन कपल आहेत किंवा जे ठरवत आहेत. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला पॉईंट आवडला. येस, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.